मित्रांनो, सध्या यूट्यूब आणि इंस्टाग्रामसारख्या डिजिटल माध्यमांवरती शेअर बाजारात झटपट श्रीमंत होण्याचे मार्ग दाखवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. स्वतःला शेअर बाजाराचे अभ्यासक किंवा तज्ज्ञ म्हणून घेणारे इन्फ्लुएन्सर्स सोशल मीडियावरती थेट लाईव्ह ट्रेडिंगची सत्र चालवतात. या सत्रांमध्ये कोणता शेअर कधी खरेदी करावा, कधी विकून बाहेर पडावं आणि त्या शेअरची संभाव्य किंमत कुठपर्यंत जाईल याचं थेट गणित मांडलं जातं. मात्र अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या सल्ल्यांना बळी पडून सर्वसामान्य गुंतवणूकदार अडचणीमध्ये येत आहेत. याच पार्श्वभूमीवरती भांडवल बाजार नियामक सेबी गुंतवणूकदारांना अत्यंत महत्त्वाचा आणि सतर्कतेचा इशारा देत आहे. अनेक लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती प्रत्यक्ष ट्रेडिंगचं थेट प्रक्षेपण करून स्वतःच्या आभासी यशाचं आणि नफ्याचं प्रदर्शन करतात. थेट संवाद साधण्याच्या या पद्धतीमुळे अनेक नवखे गुंतवणूकदार भुलतात आणि कोणतेही वैयक्तिक संशोधन न करता अंधाधुंद पैसे गुंतवतात. प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारे टिप्स देणाऱ्या बहुतांश व्यक्तींकडे कोणतीही अधिकृत मान्यता नसते. सेबीनं स्पष्ट केलं आहे की कोणत्याही प्रकारचा आर्थिक किंवा गुंतवणुकीचा सल्ला देण्यासाठी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेकडे सेबीची नोंदणी असणं कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. आर्थिक साक्षरता आणि जनजागृती वाढवण्यासाठी बाजारातील आकडेवारी वापरण्यास सेबीची हरकत नाही, परंतु त्यासाठी निश्चित नियमावली तयार करण्यात आलेली आहे. मे महिन्यामध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार गुंतवणुकीच्या शिक्षणासाठी वापरायचा डेटा हा किमान 30 दिवस जुना असणं आवश्यक आहे. या जुन्या माहितीचा वापर भविष्यातील किमतींचे अंदाज बांधण्यासाठी किंवा विशिष्ट शेअरच्या खरेदी विक्रीची शिफारस करण्यासाठी करणं हे देखील पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सोशल मीडियावरती दिसणारे अथांग नफ्याचं चित्र बहुतांश वेळा खोटंच असतं. इन्स्पेक्ट एलिमेंटसारख्या तांत्रिक साधनांचा वापर करून एडिटिंगद्वारे किंवा बनावट डेमो खात्याद्वारे नफ्याचे फुगवलेले आकडे हे दाखवले जातात. या खोट्या यशाला खरं यश मानून सामान्य लोक आपली कष्टाची पुंजी धोक्यात घालतात. तसेच कमी मूल्य असणारे पेनी स्टॉक्स फसवणूक करणारे आधी स्वतः स्वस्त दरामध्ये विकत घेतात. त्यानंतर टेलिग्राम किंवा इंस्टाग्रामवरनं या शेअर्सचा महापूर येईल असा प्रचार करून हजारो लोकांना ते खरेदी करायला लावलं जातं. मागणी वाढून किंमत उच्चांकावरती पोहोचताच हे फसवणूकदार स्वतःचे सर्व शेअर्स विकून बाहेर पडतात आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांचं आतोनात नुकसान होतं. शेअर बाजारामध्ये कोणतीही गोष्ट 100% निश्चित नसते. सेबीच्या नियमांनुसार अधिकृत सल्लागारसुद्धा कधीही निश्चित परताव्याची हमी देत नाही. त्यामुळे कोणी दरमहा किंवा दरवर्षी ठरवून नफा देण्याचं वचन देत असेल तर ती थेट फसवणूक आहे. याशिवाय अनेकदा खास गुंतवणुकीचे कॉल्स देण्यासाठी किंवा VIP ग्रुपमध्ये प्रवेश देण्यासाठी दरमहा हजारो रुपयांचं शुल्क हे उकळलं जातं. एकदा का पैसे जमा झाले की भ्रामक सल्ला देऊन गुंतवणूकदारांचं खातं रिकामं केलं जातं किंवा संपर्क पूर्णपणे तोडला जातो. कोणत्याही व्यक्तीचा सल्ला मानण्यापूर्वी त्यांचा सेबी RA म्हणजेच रिसर्च ॲनालिस्ट नोंदणी क्रमांक तुम्ही आवर्जून मागवून घ्या. तसेच संबंधित सल्लागार खरोखरच सेबीकडे नोंदणीकृत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी नेहमी सेबीच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या. sebi.gov.in या ठिकाणी तुम्ही ते चेक करू शकता की तो जो कोणी नोंदणीकृत सल्लागार आहे तर तो खरंच सेबीकडे नोंदणीकृत आहे का. याशिवाय जर तुमची कोणत्याही प्रकारची आर्थिक फसवणूक झाली असेल किंवा संशयास्पद व्यवहार आढळल्यास सेबीच्या स्कोर्स 2.0 म्हणजेच scores.sebi.gov.in या पोर्टलवरती तुम्ही तात्काळ तक्रार नोंदवू शकता. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरील ट्रेडिंग पाहून स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही ही गुंतवणूक करत असाल तर सेबीनं हा गंभीर इशारा दिलेला आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.